नमस्कार मंडळी, मी वैष्णवी तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये. तर माझ्या या नवीन यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करते. आणि याआधी सुद्धा मी 2-3 यूट्यूब चॅनल ओपन केलेले होते, पण तिथे काय झालं की मी थोडंसं डिस्टर्ब झाले आणि तिथे मी व्हिडिओ रेग्युलर पोस्ट वगैरे नाही केले. कारण मला असं वाटत होतं की आपले व्हिडिओ कोण बघणार ना. बाकीचे मराठी युट्यूबर्स असू दे किंवा हिंदी युट्यूबर्स असू दे किती पुढे गेलेत, मग आपले नवीन युट्यूबर्सचे व्हिडिओ कोण बघणार. आणि सोबतच आपल्याला जी काही भीती वाटते समाजाची असू देत, मित्रमैत्रिणींची, नातेवाईकांची, सगळ्यात जास्त नातेवाईकांची, की नातेवाईक काय म्हणतील वगैरे, तर ती भीती मला होती आणि आहे, अजून पण आहे. तर मग मी ठरवलंय की एक नवीन युट्यूब चॅनल आपण ओपन करायचं, जे कुणालाच नाही सांगायचं, फक्त माझ्या मिस्टरांना माहिती असेल. आणि सोबतच तिथे कंटिन्यू व्हिडिओ पोस्ट वगैरे करत राहायचे आपण. आणि जे काही मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे, माझं डेली रुटीन असू दे किंवा माझा छोटासा बिझनेस आहे. मागे तुम्ही बघत असाल, जर तुम्हाला दिसत असेल, मी हलव्याची ज्वेलरी सुद्धा बनवलेली आहे संक्रांतीसाठी. सोबतच मी उलनचे पण रांगोळ्या वगैरे बनवते. आणि काही टिप्स वगैरे, किचन टिप्स, मला स्वयंपाक बनवायला सुद्धा आवडतो. तर छोट्या मोठ्या गोष्टी, आम्ही कुठे बाहेर फिरायला वगैरे गेलो, गावी गेलो, तर शेतातल्या काही गमती जमती असू देत, माझ्या माहेरच्या गोष्टी असू देत, तर हे सगळं मी म्हणजे माझ्या ह्या यूट्यूब चॅनल द्वारे व्हिडिओद्वारे तुमच्यासोबत शेअर करेल, जेणेकरून तुम्ही सुद्धा माझे व्लॉग एन्जॉय कराल आणि मला सुद्धा मेमोरीज बनतील. तर मी यावेळेस ठरवलंय की हे माझ्यासाठी एक शेवटची संधी असणार आहे. शेवटचं यूट्यूब चॅनल मी ओपन करणार. यानंतर मी परत चान्स नाही घेणार यूट्यूबसाठी. जर इथे मी टिकले तरच, नाही तर मग यूट्यूबचा विषय सोडून द्यायचा. आणि अजून एक चॅलेंज आहे यामध्ये, की आजची काहीतरी 9-10 तारीख असेल, मला नाही आठवत एवढं, 9 नाही तर 10 तारीख असेल आजची. तर 30 तारखे 31चा महिना आहे, सॉरी, लास्ट आहे. तर 31 डिसेंबर पर्यंत माझे 1000 सबस्क्रायबर तरी या यूट्यूब चॅनलला झाले पाहिजेत. आणि 30 जूनला माझा बर्थडे असतो, तोपर्यंत माझं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झालं पाहिजे असं मला वाटतं. तर त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि जर मी प्रयत्न नाही केले, मी आळशीपणा केला, कुठेतरी मी आळशीपणा केला, तर हे यूट्यूब चॅनल मी कायमचं सोडणार आणि परत नवीन यूट्यूब चॅनल सुद्धा मी ओपन करणार नाही. म्हणजे यूट्यूबचा विषयच मी सोडून देणार. जो काही माझा बिझनेस आहे, फक्त त्याकडे आणि घरातली कामं याकडेच मी लक्ष देणार. बाकी मी यूट्यूबकडे वळून सुद्धा बघणार नाही. पण मला असं वाटतं की शेवटची संधी मी स्वतःला दिली पाहिजे. मीच कुठेतरी कमी पडते, मीच कुठेतरी चुकते आणि घाबरते, म्हणून व्हिडिओ पोस्ट करत नाही. मला भीती वाटते की लोक काय म्हणतील, हिच्या किचनमध्ये असं काय, ही वस्तू हिच्याकडे अशी काय, हिच्याकडे ही वस्तू नाही, ती वस्तू नाही, घरात फर्निचर नाही. सध्या आम्ही रेंटच्या घरामध्ये राहतो, त्यामुळे पाहिजे तितक्या सुविधा इथे नाहीत. फर्निचर वगैरे नाही, म्हणजे साधं सिंपल घर आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल थोडंफार. तर चांगला रिस्पॉन्स मिळाला तर होम टूर सुद्धा देईल मी या घराची तुम्हाला. तर आता सगळं तुमच्यावर डिपेंड आहे. तर माझा व्हिडिओ आवडला, तुम्हाला आवडला असेल हा पहिला व्लॉग, तर छान कमेंट्स करा, मला सबस्क्रायबर करा, कारण ही संधी शेवटची मी स्वतःला देते. आणि यानंतर मी परत कधीच यूट्यूब चॅनल नाही ओपन करणार. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ज्या चुका मी केलेल्या आहेत यूट्यूबमध्ये, ज्या चुका मी करत जाईल, त्या चुका तुम्ही करू नये म्हणून मी एक टेक चॅनल सुद्धा ओपन करेल, जर या चॅनलला मला चांगला रिस्पॉन्स मिळाला तर. तसा कॉन्फिडन्स तर खूप आहे. स्कूलमध्ये असताना वगैरे मी भाषणं वगैरे द्यायची, सगळं ठीक आहे. पण एक असतं ना की नातेवाईक वगैरे, म्हणजे कुठेतरी भीती वाटते की लोक काय म्हणतील. आपण असं बोलतो, व्हिडिओ शूट करतो, व्हॉइस ओव्हर करतो, दाखवतो आपली लाईफस्टाईल लोकांना. तर म्हणजे बऱ्याच गोष्टी, शेजारी असू दे, शेजारचे काय विचार करतात, काय ही व्हिडिओ वगैरे बनवते, नातेवाईक पण काय ही व्हिडिओ वगैरे बनवते, काय मिळते यातनं, असं तसं. आणि आता बरेच जणांना असं म्हणजे लक्षातही आलंय की हे करिअर सुद्धा असू शकतं, साईड इन्कम सुद्धा असू शकतं. पण काही जणांना अजून याबद्दल काही माहीत नाही. तर लोक काय करतात, म्हणजे नावं ठेवतात वगैरे, आणि हा बस काय, आता 6 महिने झाले व्हिडिओ बनवते, 1 वर्ष झालं, काय मिळालं तुला, किती पैसे कमवते, असं तसं भरपूर गोष्टी असतात. पण आता म्हणजे रिसेंटली 6 डिसेंबरला आमच्या लग्नाला 1 वर्ष झालं कम्प्लीट. आणि तेव्हा मी ठरवलेलं होतं की, म्हणजे आईकडे असताना मी ठरवलेलं होतं की लग्न झाल्यानंतर मी म्हणजे आम्ही पुण्याला जेव्हा शिफ्ट होऊ तेव्हापासून मी यूट्यूब चॅनल स्टार्ट करेल आणि ॲनिव्हर्सरीपर्यंत ते मॉनिटाईज झालेलं असेल. तर मी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि नाही काहीच झालं. म्हणजे सांगते ना तुम्हाला, 2-3 यूट्यूब चॅनल ओपन केले आणि स्वतःबद्दल सुद्धा खरं बोलायला हिंमत लागते.
तर असं झालं. आणि या यूट्यूब चॅनल सोबतच अजून एक यूट्यूब चॅनल आहे, ज्या 2-3 यूट्यूब चॅनल ओपन केलं होतं ना त्यामध्ये एक आहे. तर ते सुद्धा मी ग्रो करण्याचा प्रयत्न करेल. ते थोडं वेगळ्या पद्धतीचं आहे, म्हणजे किचन रिलेटेड म्हणता येईल तसं, कॉमेडी टाईप थोडं. तर ते ग्रो झालं तर ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल. पण या यूट्यूब चॅनलद्वारे माझ्याकडून जे छान छान कंटेंट तुम्हाला देता येईल तर ते मी देण्याचा प्रयत्न करेल. माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट्स करा. माझ्या व्हिडिओमध्ये जे काही माझं बोलणं आहे तर त्यावरून तुम्हाला थोडं समजत असेल की मी थोडी नर्व्हस दिसते. तर येईल हळूहळू कॉन्फिडन्स येईल मला बोलायचं सुद्धा, कारण काही गोष्टी आयुष्यात अशा घडतात की त्यानंतर आपला कॉन्फिडन्स थोडा लूज होतो आणि असं निगेटिव्हिटी खूप वाटते. तर त्यासाठीच मी हे यूट्यूब चॅनल आता कंटिन्यू करणार आहे, डेली पोस्ट करणार आहे यावर. तर त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.